Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र व समग्र लक्ष्य अर्थशास्त्र यांची ऐतिहासिक वाटचाल, त्याचप्रमाणे या शास्त्रांबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याख्या याबद्दल आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये माहिती घेतली. पहा, तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची जी एक सिंपल व्याख्या मॉरिस डॉब यांनी सांगितलेली. पहा, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र होय. पहा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र होय. म्हणजे पहा, अर्थशास्त्र काय करतं, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र काय करतंय की छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करतं अर्थव्यवस्थेत. म्हणूनच पहा, एक अशी देखील व्याख्या करता येईल की अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उपभोग, एकक उत्पन्न यासारख्या एकक घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ युनिटरी डिमांड, युनिटरी सप्लाय, युनिटरी कन्झम्पशन, युनिटरी इन्व्हेस्टमेंट एक्सेट्रा. म्हणजेच एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उपभोग, एकक बचत, एकक गुंतवणूक यासारख्या एकक घटकांचा अभ्यास कुठे केला जातोय, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये. मग अशा या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती जर आपण पाहिली तर पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर व्याप्तीचा भाग दाखवलेला आहे. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती ती आपण 3 भागात विभागलेली आहे. पहा, सर्वप्रथम येतो वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. गुड्स अँड सर्व्हिस प्राइस डिटर्मिनेशन. वस्तू आणि सेवा यांची किंमत निश्चिती कशा प्रकारे होते या संदर्भात माहिती तुम्हाला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मिळते. मग आता वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीमध्ये 2 महत्वाचे घटक महत्वाचे असतात. सर्वात पहिला आहे मागणी आणि दुसरा घटक येतो पुरवठा. मध्ये ते तुम्हाला डिमांड अनालिसिस अँड सप्लाय अनालिसिस, मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण या 2 घटकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मग आता मागणी कुणाचा भाग आला तर उपभोक्त्यांचा, कंझ्युमर. मग मागणीवर परिणाम म्हणजेच उपभोक्त्याचं जे वर्तन आहे त्या वर्तनाचा मागणीवर परिणाम होत असतो. मग पहा, मागणी ठरवत असताना मागणीचा नियम तुम्हाला पुढे अभ्यासायचा आहे. मागणी आणि किंमत यांच्यामध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे, मागणी आणि इतर घटक यामध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे या संदर्भात माहिती तुम्हाला पुढे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या भागात विस्तारित प्रमाणावर पाहायची आहे. त्यानंतर दुसरा भाग येतो पुरवठ्याचा, सप्लाय अनालिसिस. पुरवठा हा जो प्रोड्युसर आहे, उत्पादक आहे किंवा विक्रेता आहे याच्याशी संबंधित आहे. पहा, सर्वात पहिला मागणीच्या विश्लेषणामध्ये मागणी हा ग्राहकाचा भाग आहे किंवा उपभोक्त्याचा भाग घटक आहे. त्यामुळे उपभोक्ता काय करत असतो, त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान आहे ते मॅक्झिमाइज करण्याचा विचार करत असतो. त्याच्या लिमिटेड इन्कम मध्ये, मर्यादित उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. आणि दुसरा भाग येतो पुरवठ्याचा. मग पुरवठ्याचा भाग आहे विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा. मग विक्रेता काय करत असतो, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, नफ्याचं महत्तमीकरण करण्याचा उद्देश ठेवत असतो. म्हणूनच पहा, ग्राहकांच्या बाबतीत वस्तूंच्या किमती वाढल्यास मागणी कमी होते, वस्तूंच्या किमती कमी झाल्यास मागणी वाढते. वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकाचं समाधान वाढत असतं, म्हणून त्याची मागणी वाढलेली असते. याउलट वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकाचं समाधान कमी होत असतं. तिथेच उपभोक्त्याच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर उपभोक्त्याच्या बाबतीत जर वस्तूंच्या किमती वाढत असेल तर विक्रेता जो आहे त्या विक्रेत्याचं जे प्रॉफिट आहे ते मॅक्झिमाइज होतं. म्हणजेच वाढत्या किमतीला अतिरिक्त पुरवठा केला जातो आणि कमी होणाऱ्या किमतीला पुरवठा कमी केला जातो. जसजसा किंमत वाढेल
तसं विक्रेत्याचा नफा वाढतो. म्हणूनच पहा, मागणी आणि पुरवठा या दोन घटकांमध्ये जर आपण विचार केला, मागणी आणि किंमत, तर यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे, म्हणजे विरुद्ध संबंध आहे. मागणी ज्या बाजूला, किंमत ज्या बाजूला बदलते त्याच्या विरुद्ध बाजूला मागणी बदलते. या उलट पुरवठा आणि किंमत यामध्ये सिमिलर रिलेशन आहे, म्हणजेच किंमत वाढली पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो. तर अशा प्रकारे या दोन घटकांचा आपण अभ्यास पुढे आपण करणार आहोत. तो आहे वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास. तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला घटक येतो. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहताना दुसरा जो घटक आहे, प्रोडक्शन फॅक्टर प्राइस डिटर्मिनेशन, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मग आता उत्पादन घटक कोणता आहे? देर इज 4 टाइप्स ऑफ प्रोडक्शन फॅक्टर. हाऊ मेनी? 4. लँड, लेबर, कॅपिटल अँड इनोव्हेटर. त्याला तुम्ही म्हणतात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे उत्पादनाचे 4 घटक आहे. पहा, तुम्हाला कधीही प्रश्न विचारला गेला तर उत्पादनाचे 4 कोणतंही प्रोडक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला हे 4 घटक मस्ट आहे, गरजेचे आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहे. आणि या 4 घटकांना दिला जाणारा मोबदला. भूमीला मिळतो खंड, त्यानंतर श्रमाला मिळतो वेतन, त्यानंतर भांडवलाला मिळतं व्याज आणि संयोजकाला मिळतो नफा. अशा प्रकारे तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे हे जे काही 4 घटक आहेत त्यांची किंमत निश्चिती, म्हणजेच त्यांना मिळणारे मोबदले कशा प्रकारे निश्चित होतात या संदर्भातील सिद्धांत तुम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात पाहायचे आहे. म्हणजे हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा भाग येतो. पहा, जर तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला विस्तारित प्रमाणावर ज्यावेळेस सिद्धांत शिकवले जाणार, खंडाच्या बाबतीत रिकार्डियन रेंट थेअरी म्हणजेच रिकार्डोचा खंडाचा सिद्धांत, त्यानंतर वेतन म्हणजे श्रमाला दिला जाणारा जो मोबदला आहे त्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत आहे. त्यानंतर पुढे आहे इंटरेस्ट, त्याला तुम्ही म्हणतात व्याज, भांडवलाला दिला जाणारा मोबदला. मग व्याजाच्या बाबतीत जॉन मेनॉर्ड केन्स यांचा इंटरेस्ट रेट डिटर्मिनेशन म्हणजेच व्याजदर निश्चितीचा सिद्धांत तुम्हाला पाहायचा आहे. आणि लास्ट पण आहे नफा, संयोजकाला मिळणारा मोबदला, नफा, प्रॉफिट. मग त्या नफ्याच्या बाबतीत शुम्पिटरचा सिद्धांत आहे. अशा प्रकारे पहा, खंडाच्या बाबतीत रिकार्डोचा सिद्धांत, वेतनाच्या बाबतीत कार्ल मार्क्सचा सिद्धांत, व्याजाच्या बाबतीत जॉन मेनॉर्ड केन्स किंवा लॉर्ड केन्स यांचा सिद्धांत आणि लास्ट वन नफ्याच्या बाबतीत शुम्पिटरचा सिद्धांत. हे तुम्ही भविष्यात पाहणार आहात. इथे फक्त तुम्हाला काय पाहायचं आहे, प्रोडक्शन फॅक्टर जे आहे त्यांना दिले जाणारे मोबदले, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मिळणारे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा. त्यानंतर पुढचा भाग येतो पहा, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याण, जो आर्थिक कल्याणाचा भाग आला पहा व्याप्तीमध्ये, त्या आर्थिक कल्याणामध्ये पहा की साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाचा संबंध आर्थिक कल्याणाशी येतो, की जी रिसोर्सेस आहे ते वेल युटिलाइज झाले पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असणारी साधन संपत्ती चांगल्या प्रकारे वापरात आली तर त्या साहाय्याने जास्तीत जास्त प्रोडक्शन कशा प्रकारे घेता येईल हे पाहण्याचा जो अभ्यास आहे तो तुम्ही कुठे करतात, कल्याणाच्या अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये. पहा, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये जर तुम्ही विचार घेतला की साधारणपणे आर्थिक कार्यक्षमतेच्या बाबतीत 3 घटक महत्वाचे आहे. सर्वात पहिला येतो उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता जर विचारात घेतली तर जी आपल्याकडे उपलब्ध साधन संपत्ती आहे तिच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्या साहाय्याने प्रोडक्शन मॅक्झिमायझेशन, उत्पादनाचं महत्तमीकरण कशा प्रकारे करता येईल हे आपण जी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आहे यात पाहतो. त्यानंतर पुढे आहे पहा उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता पहा, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही प्रोडक्शन झालेलं आहे त्या प्रोडक्शनचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता येईल
त्यांच्या पर्चेसिंग पॉवरमध्ये म्हणजे खरेदी शक्तीमध्ये त्या सर्व वस्तू व सेवा आल्या पाहिजे। या बाबतीत विचार हा उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेत केला जातो। त्यानंतर लास्ट वन आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता। आता लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हवा असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांचं उत्पादन होणे, याला तुम्ही एकूण आर्थिक कार्यक्षमता असं म्हणतात। आजची ही जी कोविडची परिस्थिती आहे, त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचं काय, व्हॅक्सिन अवेलेबल झालेलं आहे। मग त्या व्हॅक्सिन सर्वच्या सर्व लोकांना, आपल्या देशाची लोकसंख्या आज जर आताची जी जनगणना आहे त्या जनगणनेनुसार जर तुम्ही लोकसंख्या पाहिली तर जवळपास 136 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या आहे। मग या 136 कोटी लोकसंख्येला 100% व्हॅक्सिनेशन कशा प्रकारे होईल याचा अभ्यास तुम्ही एकूण आर्थिक कार्यक्षमतेमध्ये करणार, की कशा प्रकारे शासन देशातील प्रत्येक व्यक्तीला व्हॅक्सिन अवेलेबल करून देईल। तर हे सर्व आहे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताशी किंवा एकूण आर्थिक कार्यक्षमतेशी निगडीत। मग आता आर्थिक कल्याणाचे जे सिद्धांत आहे ते देखील तुम्ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या भागामध्ये पाहतात। म्हणजेच आजच्या या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली। व्याप्तीचे 3 महत्वाचे घटक केलेले आहे। सर्वात पहिला येतो वस्तू। आता इथे तुमच्या पुस्तकात फक्त वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत दिलेले आहे, परंतु प्रत्यक्ष ते आहे वस्तू व सेवा म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस प्राइस डिटर्मिनेशन। वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे कोणाच्या भागात येतात, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीत येतात। मग त्यामध्ये मागणी हा घटक येतो ग्राहकाचा आणि पुरवठा हा घटक येतो विक्रेत्याचा किंवा जो उत्पादक आहे, प्रोड्युसर आहे त्याचा। मग त्या दोघांमध्ये कशा प्रकारे समतोल साधून मार्केट प्राइस मेकॅनिझम, किंमत यंत्रणेच्या साहाय्याने, मागणी व पुरवठ्याच्या साहाय्याने कशा प्रकारे किंमत निश्चित होते, प्राइस डिटर्मिनेशन होतं, या बाबतीत सिद्धांत आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात पाहणार। त्यानंतर पुढे आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत। जे प्रोडक्शन फॅक्टर आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे तुम्हाला विस्तारित प्रमाणावर सांगितले। तरी देखील भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज व संयोजकाला नफा या स्वरूपात मोबदले, आणि या मोबदल्यांच्या निश्चितीचे सिद्धांत तुम्ही कुठे पाहणार, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीत। आणि लास्ट वन आहे आर्थिक कल्याण, त्याला तुम्ही सोशल वेलफेअर असं म्हणतात, इकॉनॉमिकल वेलफेअर। आणि या आर्थिक कल्याणामध्ये लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे मर्यादित साधन संपत्तीच्या साहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे होईल। आर्थिक कल्याणाचा अभ्यास करताना आपल्या अर्थव्यवस्थेसमोर सर्वात महत्वाचा एक प्रश्न पडलेला असतो। 3 प्रकारचे प्रश्न पडलेले असतात, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड हाऊ मच टू प्रोड्यूस। काय उत्पादित करावे, कसे उत्पादित करावे आणि किती प्रमाणावर उत्पादित करावे। सर्वात पहिला प्रश्न व्हॉट टू प्रोड्यूस। आता व्हॉट टू प्रोड्यूस हा सॉल्व्ह कसा होणार आहे की तुमच्याकडे अवेलेबल काय आहे, रिसोर्सेस काय आहे, त्या रिसोर्सेसच्या साहाय्याने तुम्ही काय उत्पादित करावे हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात। सेकंड नंबर आहे हाऊ टू प्रोड्यूस, कशा प्रकारे, मग त्याच्या काही टेक्निक्स असतील। आपल्याकडे 2 प्रकारचे तंत्र आहे, एक श्रमप्रधान तंत्र आणि एक भांडवल प्रधान तंत्र। या दोन्हींचा वापर करून आपण कशा प्रकारे उत्पादन घ्यायचं हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो। आणि लास्ट वन आहे हाऊ मच टू प्रोड्यूस, किती प्रमाणावर उत्पादित करायचं, तुम्हाला ते प्रोडक्शन किती लोकांपर्यंत पोहोचवायचे, त्या साहाय्याने तुमचा लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतो हाऊ मच टू प्रोड्यूस। तर अशा प्रकारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आपण आज अभ्यासलेली आहे। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा। त्याचप्रमाणे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय, ही व्याख्या देखील आपण युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने पोस्ट करायचे आहे। तुमचं नाव, तुमचं रोल नंबर हे देखील व्हिडिओ पाहून झाल्यावर, संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यावर पोस्ट करायचं आहे। लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।